काल आपण दृष्टिकोनाच्या महत्त्वाच्या घटकांबद्दल शिकलो. त्यामधील वातावरण हा अगदी महत्त्वाचा टप्पा होता आणि दुसरा घटक म्हणजे अनुभव. आजपर्यंत आपल्या जीवनाच्या, आपल्या आयुष्यातले आलेले प्रसंग, घडलेल्या घटना किंवा आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन, पाहण्याची मानसिकता, एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व, एखाद्या माणसाचं कॅरेक्टर हे त्याच्या अनुभवातून येतं. त्या अनुभवातून जो जे शिकतो, पाहतो, पारखतो, वेचतो, त्यातून तो घडतो, वाढतो आणि मोठा होतो. आणि अजून एक म्हणजे शिक्षण. मी इथे पुस्तकी ज्ञानाची गोष्ट नाही करत आहे. इथे आपण औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणाची गोष्ट करतोय. त्यामध्ये ज्ञानाचा संग्रह खूप मोठा असतो, पण त्याचा योग्य रूपांतर करून, त्याचा योग्य वापर करून शहाणपण घेणं हे अधिक महत्त्वाचं असतं. कारण शिक्षणाचा पाया इतका मजबूत असेल की त्याने आपण शहाणपण घेऊ शकतो आणि ही मोठी जबाबदारी ही शिक्षकांची दीर्घकालीन असते. पण आपण जर ते योग्य रूपांतर केलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जरी केलं तर शिक्षकांचा खूप मोठं योगदान याला आपण पूर्ण करू शकतो, पूर्ण साकारू शकतो. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे केवळ रोगसंपन्न नसणं, म्हणजे पूर्ण आरोग्यदायी असणं असं नसतं. त्याचप्रमाणे नकारात्मक दृष्टिकोन नसणं याचा अर्थही आपण सकारात्मक आहोत असंही नसतं. कारण सकारात्मक दृष्टिकोनाचे जे व्यक्तिमत्व असतात त्यांच्याकडे असे गुण दिसून येतात, जसे की आत्मविश्वास, चिकाटी, आस्था, नम्रपणा असे असंख्य चांगले गुण तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही सकारात्मक गुण आत्मसात केलेले आहे असं म्हणता येईल. आपण उद्या सकारात्मकतेचे फायदे आणि नकारात्मक दृष्टिकोनाचे फायदे याबद्दल जाणून घेऊया.